सर्वांना जय शिवराय, जय भीम। प्रथम मी वंचित बहुजन आघाडी पुणे शहराच्या वतीनं श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांचं सहर्ष स्वागत करतो आणि आज त्यांनी आम्हाला वेळ दिलाय त्याबद्दल त्यांचं मनापासून आभार मानतो। पुण्याच्या लोकसभेची निवडणूक चालू झाली आणि वंचित बहुजन आघाडीने ज्या वेळेस या निवडणुकीमध्ये सहभाग घेतला, अगदी त्या दिवसापासून पुण्याची निवडणूक अतिशय गरम झाली आणि मागच्या 8 दिवसापासून जेव्हा माझा फॉर्म भरला गेला, फॉर्म भरल्यानंतरनं साहेब आमच्या रोज पदयात्रा चालू आहेत। आतापर्यंत कुठलाही उमेदवार चालत फिरत नव्हता, प्रत्येक जण हवेत होता, गाडीत बसायचा आणि सगळ्या शहरभर फिरायचा। परंतु आम्ही माझ्याबरोबर जी लोक असतात, रोजचे 1000 लोक चालतात साहेब माझ्याबरोबर, आणि आम्ही रोज कमीत कमी 10 किलोमीटर चालतोय। रोज कमीत कमी आमचं 10 किलोमीटर चालणं होतं साहेब। चालत फिरत असताना एवढ्यासाठी चालतो की पुण्याच्या रस्त्यावरनं चालत असताना मला या पुण्यातल्या रस्त्यावरचे खड्डे बुजवायचे आहेत या रोलरच्या माध्यमातून, आणि आपल्याला चिन्ह सुद्धा तशाच प्रकारचे मिळाले रोलर। जेवढे खड्डे, सन्माननीय अंजलीताई या ठिकाणी आल्यात, त्यांचं सर्वांनी टाळ्या वाजवून स्वागत करावं। पुणे शहराची निवडणूक ज्या भारतीय जनता पार्टीने अगदी पहिल्या दिवशी, ज्या दिवशी भारतीय जनता पार्टीने त्यांचा उमेदवार जाहीर केला, त्याच दिवशी पहिल्या दिवशी सांगितलं की निवडणूक एकतर्फी होईल। परंतु मी दुसऱ्या दिवशी माझ्या फेसबुकवरती एक पोस्ट टाकली होती, ही निवडणूक एकतर्फी कशी होती ती मी बघतो आणि मला वाटतं की आता त्याचा प्रत्यय पुणेकरांना येऊ लागला। श्रद्धेय बाळासाहेबांचं मी मनापासून अभिनंदन करेल की माझ्यासारख्या एका सामान्य कुटुंबातल्या कार्यकर्त्याला आज तुम्ही पुणे शहरामध्ये लोकसभेची नेतृत्व करण्याची संधी दिली, त्याबद्दल मी माझ्या संपूर्ण परिवाराच्या वतीनं मी साहेब तुमचं खरंच मनापासून आभार मानतो। आणि जो कार्यकर्ता या पुणे महानगरपालिकेमध्ये गेल्या 15 वर्षापासून नेतृत्व करतोय, त्याला आपल्यामुळं आज लोकसभेची नेतृत्व करण्याची संधी मिळते साहेब। मी गेल्या 15 वर्षापासून या पुणे शहरामध्ये नगरसेवक आहे आणि 15 वर्षापासून नगरसेवक असल्यापासून मी अनेक विकासाची कामं या पुणे शहरामध्ये केली। लोकांना असं वाटतं की विकासाची कामं करायची असेल तर त्यासाठी सत्तेची गरज लागते, परंतु या सत्ता मिळाली नाही, सत्ता मिळाली नाही तरी पण मी विकास कामं करताना थांबलो नाही। लोक कायम एक म्हणतात की गल्ली ते दिल्ली सत्ता असली की कामं करायला सोपं जातं, परंतु याच्या विरुद्ध दिशेने मी कामं करून दाखवली आहेत। मी जी काही कामं केली आहेत, मी गेल्या 4-5 दिवसापासून साहेब आपण या महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच अशा कोपरा सभा करतोय की ज्या महाराष्ट्रातल्या पहिल्या कोपरा सभा आहेत की ज्या एका वेळेस बोलत असताना अख्ख्या पुणे शहरातल्या सगळ्या विधानसभा मतदारसंघात एकाच वेळेस दिसतात। अतिशय असं कुठल्याच म्हणजे ज्यांच्याकडे 100 नगरसेवकांची सत्ता आहे, राज्याची सत्ता ज्यांच्याकडे, प्लॉट देशातले विरोधी पक्ष तिकडे बसलेत, परंतु त्यांना जे जमलं नाही ते वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आम्ही संपूर्ण पुणे शहरामध्ये करतोय। आणि कामं मी ज्यावेळेस साहेब दाखवतो, ही कामं दाखवत असताना माझी समोरच्या दोन्ही उमेदवारांना, भारतीय जनता पार्टीचे उमेदवार असतील किंवा काँग्रेसचे उमेदवार असतील, दोघंही आम्ही तिघही पुणे महानगरपालिकेमध्ये आहोत। कोण 25 वर्षापासून आहे, कोण 15 वर्षापासून आहे, दोघं 15 वर्षापासून आणि एक 25 वर्षापासून। माझी या दोन्ही उमेदवारांना माझं ओपन चॅलेंज असतं की जी कामं वसंतवरांनी विरोधी पक्षामध्ये बसून करून दाखवली, ती कामं तुम्ही सत्तेमध्ये केली असतील तर आज मला दाखवून द्या आणि ती उघडपणे दाखवा। कारण होतं काय,
की प्रत्येक गोष्ट मागायची म्हटलं तर मोदींच्या नावावरती, मत मोदींच्या नावावरती, हे मोदींच्या नावावरती, ते मोदींच्या नावावरती. प्रत्येक गोष्ट जर तुम्हाला मोदींच्या नावावरती मागावी लागत असेल तर तुमच्या हातामध्ये 100 नगरसेवकांची सत्ता दिलेली असेल, तुम्ही काय केलं? आज पुणेकरांनी भारतीय जनता पार्टीला पुणे शहरात 100 नगरसेवक दिले, 6 आमदार दिले, 3 खासदार दिले, पालकमंत्री दिला. पण भारतीय जनता पार्टीला पुणे शहराला काय दिलं? काही दिलं नाही. आम्ही तिथं साहेब बाहेरच्या बाजूला आल्या एक पॅन्डल लावलाय छोटासा आणि तिथं घोषणा चालू आहेत की 5 रुपयामध्ये गाजर का हलवा. आपण मला वाटतं जाताना नक्की गाजर का हलवा काय प्रकारे जाऊन बघा. माणसाला वाटतं की 5 रुपयात गाजर का हलवा, लोक वाटी घेऊन आतमध्ये जातात आणि तिथं जाऊन गाजर हलवत बसावं लागतं. तिथं आम्ही बांबूला गाजर बांधले, कारण हेच भारतीय जनता पार्टीने या देशामध्ये, या महाराष्ट्रामध्ये दिले, या पुणे शहरामध्ये दिलं. मला हे दाखवायचंय, मी सगळ्या पुणे शहरामध्ये माझी कामं दाखवतोय. तुम्ही सुद्धा जो मला एवढा मोठा बहुमान दिलाय, मला वाटतं की तुम्ही सुद्धा माझी कामं पाहिली तर मला वाटतं बरं होईल. आणि मी माझ्या मित्रांना विनंती करतो की आपण थोडक्यात, कारण मला साहेबांना जास्तीत जास्त बोलायला संधी द्यायची, साहेबांना बोलायचं इकडं, त्याच्याकरता मी माझ्या मित्राला विनंती करेल की वसंत मोरेंनी जे या महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशामध्ये जे अभूतपूर्व असं काम करून दाखवलं, ते काम, या देशाचा झेंडा सर्वप्रथम आपण समोरच्या स्क्रीनवरती दाखवा. साहेब, हा आपल्या देशाचा झेंडा आहे. हा भारताचा साहेब 5 नंबरचा झेंडा आहे देशातला, आणि महाराष्ट्रातला 1 नंबरचा झेंडा आहे. मी ज्यावेळेस मलेशियाला गेलो होतो त्यावेळेस मलेशियाला जगातला 1 नंबरचा झेंडा लागला. मी कायम पाहिलं की जर मलेशियासारखा छोटासा देश जगातला 1 नंबरचा झेंडा लावू शकतो, मग मी माझ्या वॉर्डमध्ये माझ्या देशाचा झेंडा का लावू शकत नाही? आणि मी महाराष्ट्रातला 1 नंबरचा झेंडा लावून दाखवला. आज हा झेंडा भारतातला 5 नंबरचा, देशातला महाराष्ट्रातला 1 नंबरचा झेंडा आहे, जो कात्रज तळ्यावरती कायम फडकत असतो. दुसरी फुलराणी. मी साहेब ही फुलराणी, ज्यावेळेस मी सिंगापूरला गेलो त्यावेळेस साहेब मी त्या ठिकाणी नाईट सफारी केली आणि त्या ठिकाणच्या नाईट सफारीची मी फोटो काढून आणली. आणि ही नाईट सफारी याच्यापेक्षाही चांगली, सिंगापूरपेक्षाही चांगली नाईट सफारीची फुलराणी मी कात्रज तलावावरती केली. आणि महाराष्ट्रातला नव्हे तर देशातला मी पहिला नगरसेवक झालो. त्यांनी महानगरपालिकेला एका वर्षात 29 लाख रुपये उत्पन्न प्राप्त करून दिलं. म्हणजे सगळी लोक नगरसेवक महापालिकेकडनं घेतात, पण महापालिकेला देणारा वसंत मोरे पहिला नगरसेवक ठरला. याने 29 लाख रुपये एका वर्षात उत्पन्न प्राप्त करून दिलं. त्यानंतर पांडुरंगाची मूर्ती. साहेब, ज्यावेळेस मी मलेशियामध्ये फिरत होतो आणि मलेशियामध्ये फिरत असताना जगातली सगळ्यात उंच बुर्गन स्वामीची मूर्ती मलेशियामध्ये, ही जगातली सगळ्यात उंच मूर्ती आहे. मग जगातली सगळ्यात उंच मूर्ती जर मलेशिया करू शकतं तर मग मी माझ्या पांडुरंगाची मूर्ती का नाही करायची? आणि मी माझ्या पांडुरंगाची महाराष्ट्रातली सगळ्यात उंच मूर्ती स्वतःच्या पैशातून, स्वतःच्या खर्चातून, महानगरपालिकेचा 1 रुपया सुद्धा न घेता कात्रजमध्ये मी प्रति पंढरपूर करून दाखवलं. आणि कात्रजच्या तलावावरती आज ही मूर्ती आहे. म्युझिकल फाउंटन. साहेब, मी जेव्हा दुबईला गेलो होतो, दुबईमधलं हे म्युझिकल फाउंटन आहे. आणि दुबईमधले म्युझिकल फाउंटन पाहिल्यानंतर ना माझ्या मनामध्ये एक संकल्पना आली. माझ्याकडे नानासाहेब पेशवे जलाशय आहे, 2 तलाव आहेत पेशव्यांनी बांधलेले कात्रजला. त्यातल्या एका तलावामध्ये साहेब मी भारतातला सगळ्यात मोठा 242 फूट लांबीचा कारंजा मी कात्रजमध्ये करून दाखवला. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा. आपण सगळ्यांनी पाहिलं असेल की भारतीय जनता पार्टी गेल्या अनेक वर्षापासून या देशामध्ये, या राज्यामध्ये छत्रपतींच्या नावाखाली मतं मागतात. आपल्या अरबी समुद्रामध्ये त्यांनी सांगितलं की आम्ही तिथं छत्रपतींचा पुतळा करू. साहेब, मी 2011 साली हा छत्रपती शिवाजी महाराजांचा जगातला पहिला पुतळा आहे, ज्या पुतळ्याच्या आश्वाचे 4ही पाय हवेमध्ये आहेत आणि पूर्णपणे 29 एकरच्या तलावामध्ये मध्ये एक बेट तयार केले आणि त्या बेटावरती हा पुतळा मी उभा करून दाखवला. साहेब, त्यानंतर होळकर गार्डन, पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर गार्डन मी उभं केलं. साहेब, मला अभिमान वाटतं सांगायला की मी पुणे महानगरपालिकेमधल्या 169 नगरसेवकांमधला पहिला नगरसेवक आहे ज्यांनी 15 वर्षात 16 गार्डन माझ्या प्रभागामध्ये करून दाखवले.
मला गार्डनचा नगरसेवक मला म्हटलं जातं पुणे शहरामध्ये. 16 गार्डन 15 वर्षात साहेब मी केले. त्याच्यातलं हे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर उद्यान या ठिकाणी हे एल अलामीन मेमोरियल सिडनी या ठिकाणी हे फाउंटन होतं. हुबेहूब तशाच प्रकारचं फाउंटन मी आजही त्या ठिकाणी ॲक्टिव्ह आहे. ते फाउंटन होळकर उद्यानात मी करून दाखवले साहेब. त्यानंतर नायगरा फॉल आपण ज्यावेळेस अमेरिकेमध्ये जातो, अमेरिकेमध्ये गेल्यानंतर ना साहेब नायगरा फॉल कॅनडा आणि अमेरिकेच्या बॉर्डरवरती दोन्ही बाजूला हा नायगरा फॉल आहे. आणि माझ्या इथं जे नानासाहेब पेशवे जलाशय हा नानासाहेब पेशवे जलाशय ज्यावेळेस पावसाने भरून वाहतो, मी जेव्हा या नायगरा फॉलचं हे दृश्य पाहिलं तेव्हा ते मी माझ्या मोबाईलच्या कॅमेऱ्यामध्ये टिपलं होतं. आणि तेव्हा मला ती संकल्पना अमेरिकेमध्ये सुचली, जर नायगरा फॉल इकडं होऊ शकतो, मग माझ्या नानासाहेब पेशव्यांच्या तलावावरचं पाणी का ते नायगरा फॉलगत होऊ शकत नाही. आणि मी दरवर्षी माझ्या स्वतःच्या पैशातनं अशा प्रकारची विद्युत रोषणाई त्या कात्रच्या तलावावरती करतो आणि नागरिकांना त्या ठिकाणी सेल्फी काढण्यासाठी बोलवतो. म्हणजे जो तलाव माझा हागणदारी मुक्त झाला, 100% त्या ठिकाणी हागणदारी होती. आणि त्या हागणदारीत आज 29 एकरात संपूर्णपणे गार्डन मी त्या ठिकाणी केले. त्या ठिकाणी हा नानासाहेब पेशवे जलाशय आहे. यानंतर मी एक भयानक दृश्य आहे की जे पुणे शहरामध्ये, आता आपण साहेब इथं बसलो, बाजूला आपली नदी आहे आणि ही नदी, या नदीवरती जे अतिक्रमण चालले साहेब, याच्यावरती तुम्ही तर वारंवार बोलताय, परंतु माझी पुणेकरांना सुद्धा विनंती आहे, या भारतीय जनता पार्टीने जे या नदीचं, या मुळामोठ्या नदीवरती जो अन्याय चाललाय, जो अत्याचार चाललाय, तो मला तुम्हाला 1 मिनिटाची मी क्लिप बनवली आहे. ती क्लिप पाहिल्यानंतर ना भविष्यामध्ये आपल्याला कळेल की ह्या पुणेकरांना भारतीय जनता पार्टीने RFDच्या नावाखाली जो 4,500 कोटीचं बजेट आणलं नदी सुधार प्रकल्पाचं, आणि या नदी सुधार प्रकल्पाखाली साहेब या भारतीय जनता पार्टीने 700 फुटाची नदी, जी ही नदी आपण जिथं आता आहोत या टोकापासून तर त्या टोकापर्यंत 700 फुटाची नदी आहे. या 700 फुटाच्या नदीचे यांनी जे प्रकल्प राबवायला सुरुवात केली आहे मुंडव्यापासून साहेब, 3ऱ्या फेजचं काम चाललंय. आता 750 फुटाची नदी साहेब यांनी 350 फुटावरती आणली आहे. आम्ही वारंवार त्या संदर्भात बोलतोय. 6,500 झाडं तोडायचं फरमान या पुणे महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीच्या वेळेत निघालं, परंतु आम्ही त्या ठिकाणी जे पुणे शहरातले NGOज आहेत त्यांच्या माध्यमातून NGTमध्ये गेलो आणि 6,500 झाडांच्या बाबतीमध्ये एकाही झाडाची फांदी तुटू शकणार नाही अशा प्रकारचा अध्यादेश काढला. आणि आज एक झाडाची फांदी सुद्धा तुटू शकत नाही या नदी सुधार प्रकल्पातली. त्याचा धोका थोडा पुणेकरांनी, मी ड्रोन शूट केले, तो थोडा पुणेकरांनी सगळ्यांनी पाहावा, माझी विनंती आहे. हे नाईक बेट आहे, 35 एकराचं हे नाईक बेट आहे. या नाईक बेटापासून ही नदी चालू होती. आपण पाहू शकतो दोन्ही बाजूला भिंती घातल्यात. जो पाणी आतमध्ये जात होतं वस्त्यांमधून, कारण पुणे शहराची रचना जर पाहिली तरी अगदी नदीच्या बाजूला आहे आणि दोन्ही बाजूने एवढा मोठा भराव टाकलाय साहेब. हा सगळा भराव आहे. 700 फुटाची नदी 350 फुटावरती आणली आहे. आणि हे आम्ही नदी पात्रामध्ये जाऊन सगळं, आत्ताची परिस्थिती, यांना नद्या सजवायच्यात, रंगवायच्यात, त्या कशा करता? 4,500 कोटीचं बजेट पचवण्याकरता. हे पाणी जे 2019ला आलं होतं, ही पुणेकरांसाठी फार मोठी धोक्याची घंटा आहे. आणि ही सगळी धोक्याची घंटा कुणी आणली असेल तर भारतीय जनता पार्टीने आणली आहे. नदी सुधार प्रकल्प आपल्याला दाखवला जातो, परंतु तो नदी सुधार प्रकल्प नाहीये. हे पुणे शहराची विध्वंसाची यांची पावलं आहेत. आणि यावर्षी यांचं नशीब चांगलं साहेब की इथं पाऊस झाला नाही 2019 सारखा. जर पाऊस झाला असताना तर यांनी 2 ठिकाणी असे पॉईंट केलेत, ते पॉईंट सगळे आपल्याला उजनी धरणात दिसले असते. इतके यांनी घाणेरड्या पद्धतीने, आम्ही वारंवार या सगळ्या गोष्टी पुणेकरांसमोर मांडतोय. 10,000 पुणेकर समोरच्या बाजूला रस्त्यावरती उतरले होते, तरी पण यांना काही याचं झालं नाही. आणि या लोकांनी अशाच पद्धतीने काम चालू ठेवलं. आणि आज पुणे शहराची जी परिस्थिती होणार आहे या नदीमुळं, नदी काठची जी लोक आहेत, आज पाणी साहेब इथपर्यंत नसतं वरपर्यंत, हे संपूर्ण सगळं इथपर्यंत पाणी भरून वाहतं. आणि हेच जर पाणी, हीच नदी जर 700 फुटाची नदी 300 फुटावरती आणली तर काय नरसंहार होईल याची भीषणता या भारतीय जनता पार्टी अजूनही लोकांना दाखवत नाही. सुशोभीकरणाच्या नावाखाली निव्वळ सरणं रचायची कामं चालू आहेत. आणि भविष्यामध्ये जर असं काही घडलं तर भारतीय जनता पार्टीला देशाची, पुणे शहराची जनता कधीच माफ करणार नाही. त्याच्याकरता यांना थांबवायचं असेल,
यांना नियोजनबद्ध विकास करायचा असेल तर आपल्यापुढे वंचित बहुजन आघाडी हा एक पर्याय. या पर्यायाच्या मागे आपल्याला सगळ्यांना उभं राहावं लागेल. जर आपण वंचित बहुजन आघाडीच्या पाठीमागे यावेळेस उभा राहिला नाही, आपण ठरवायचंय, नागरिकांनी ठरवायचंय, पुणेकरांनी ठरवायचंय आपल्याला कसा खासदार पाहिजे. आपल्याला बाकडी वाजवणारा खासदार पाहिजे का बेंचवर बसून काम करून घेणारा खासदार पाहिजे. कारण या पुण्याचे महापौर साहेब जर हे महापौर दिल्लीला गेले तर लक्षात ठेवा, यांचा एक छोटासा मी उद्योग सांगतो. मी 15 वर्ष महापालिकेमध्ये ते सुद्धा होते. यांच्या प्रभागामध्ये महापौरांनी एक टॉय ट्रेन आणली 5 कोटी रुपयांची. त्याचं टेंडर झालं, सगळ्या गोष्टी झाल्या आणि टेंडर झाल्यानंतर ना ज्या कंपनीला हे टेंडर मिळालं होतं त्या कंपनीने टेंडर 0.5% बिलोनी टाकलं होतं. आणि दिल्लीच्या एका नेत्याचा फोन आला आणि दिल्लीच्या एका नेत्याचा फोन येतो आणि त्याच्यानंतर हे 0.5% बिलो असलेलं टेंडर कलकत्त्याच्या ब्रेथवेट कंपनीला मिळतं आणि ती कंपनी 85-86 लाख रुपयाने अबाऊ टेंडर टाकते. 86 लाख रुपयाने अबाऊ टेंडर होऊन सुद्धा नागरिकांना विचारात घेतलं नाही. शेवटी ते कोथरूडकर आहेत. ज्यावेळेस कोथरूडकरांच्या समोर या सगळ्या गोष्टी आल्या आणि त्यावेळेस मग नागरिकांनी ठरवलं या विषयाला विरोध करायचा. साहेब, नागरिकांनी तो विषय हाणून पाडला. मला वाटते की लोकप्रतिनिधीचा असेल तर लोकप्रतिनिधींनी कोणत्याही परिस्थितीमध्ये जनतेला पहिले विचारात घेतलं पाहिजे. मी तुमच्याकडे हे काम, विकासाचं काम घेऊन येतो, तुम्हाला ती आवश्यकता आहे का? मी एकमेव नगरसेवक पुण्यातला असा असेल, एखादं विकासाचं काम चालू झालं की त्या ठिकाणी माझा स्वतःचा मोबाईल नंबर टाकतो आणि लोकांना डायरेक्ट माझा ॲक्सेस देतो की कुठल्याही कामामध्ये काही तुम्हाला अडचण असेल तर वसंत मोरेला संपर्क करा. कारण मला माहिती आहे ती जनता तिथं असती, ती रात्रंदिवस तिकडे राहणारी असती, त्यांना या सगळ्या गोष्टी माहिती असतात. आता या सगळ्या गोष्टी करत असताना पुण्याला नाही, महाराष्ट्राला या लोकांनी सगळ्यांनी कसं गृहीत धरलंय. यांना वाटतं की आम्ही कुठलाही पक्ष फोडा, कुणालाही कुठं घ्या, काही पण करा, आम्हाला जनता मत टाकणार. कारण यांना वाटतं की यांच्या मागं, म्हणजे आत्ताची मी महानगरपालिका सांगतो, यांच्या मागं यांना, या नगरसेवकांना, या आमदारांना, या खासदारांना वाटतं की आम्ही शहरामध्ये काही नंगानाच केला तरी चालू शकतं, कारण आमच्या मागं नरेंद्र मोदी साहेबांचा फोटो असतो. परंतु यांना माहीत नाही आहे आमच्या सुद्धा मागं फोटो आहे आणि तो बाबासाहेब आंबेडकरांचा आहे. आता बाळासाहेब आंबेडकरांसारखी ताकद आमच्या पाठीमागं उभी आहे. त्यामुळं मला वाटतं की या लोकांनी आता स्वप्न बघणं सोडलं पाहिजे. स्वप्न बघणं राहतील ही लोक आणि आमचा रोलर यांच्या कामांवरती सहज कसा फिरून जाईल तो तुम्ही 13 तारखेला बघताल. मी या सगळ्या गोष्टी करत असताना या राज्यातल्या, या शहरातल्या लोकांना कशा प्रकारे मूर्ख बनवलं जातं त्याच्यासाठी मी काही, कारण साहेब आपण पाहिलं असेल सध्या लावरे व्हिडिओ बंद झालाय, त्यामुळं वसंत या ठिकाणी सुजातदादा आंबेडकर आलेत, त्यांचं स्वागत. सुजातदादा 300 किलोमीटरचा प्रवास करून या ठिकाणी आलेत. मला सगळ्यांना एक गोष्ट सांगायची आहे. सुजातदादा आपल्या या प्रचार सभेसाठी, माझं परवा दिवशी आमची कोपरा सभा झाली दादांची नामची, आज दादा आत्ता सकाळी उस्मानाबादवरनं निघले तर ते आत्ता डायरेक्टली इकडे आले. त्यांचं टाळ्या वाजवून आपण सर्वांनी अभिनंदन करावं. की मनापासून दादा, आम्ही सर्व पुणेकर, शेवटी दादासुद्धा एक पुणेकर आहेत. आणि दादांनी मागच मला सांगितलं होतं, ज्यावेळेस मी राजगृहामध्ये गेलो होतो त्यावेळेसच दादा म्हटले की मला खूप छान वाटतं की मी एक पुणेकर आहे आणि मी तुम्हाला मत देऊ शकणार आहे. मी त्यावेळेस दादांना सांगितलं की दादा तुमची 2 मतं, दादा मला म्हटलं मी 2 मतं देणार. मी दादांना तेव्हाच सांगितलं, दादा आंबेडकरांचं 1 मत 1 लाख मतांच्या बरोबरीने आहे आणि तुमची 2 मतं म्हणजे आज या वसंत मोरेच्या मागे 2 लाख मतांची ताकद उभी राहिलेली आहे. हा वंचित बहुजन आघाडी असेल, सकल मराठा समाज असेल, मुस्लिम समाज असेल आणि वसंत मोरेवरती प्रेम करणारा पुणेकर असेल, यांच्या माध्यमातून खासदार झाल्याशिवाय पुणे शहरामध्ये राहणार नाही, ही मला पूर्ण शाश्वती आहे. आणि दादांनी परवा दिवशी जेव्हा आम्ही
गांधीनगरमध्ये, येरवड्याच्या गांधीनगरमध्ये जी आमची एक कोपरा सभा झाली, दादांनी त्या ठिकाणी लावरे व्हिडिओ पाहिला होता आणि मला आठवणीने सांगितलं, तात्या लावरे व्हिडिओ तिकडं पण झाला पाहिजे. आणि म्हणून आज मी लावरे व्हिडिओ चालू करतोय. सगळ्यांनी हे पाहायचं आहे की आपल्याला कशा प्रकारे ही लोक मूर्ख करतात. मी या ठिकाणी माझ्या मित्राला विनंती करेल की प्रथम आपल्या या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी अजितदादा पवारांच्या बाबतीमध्ये काय वक्तव्य केलं होतं ते एकदा दाखवा. घोटाळ्यामध्ये अजितदादांची अवस्था आम्ही काय करणार. आमचे नाथाभाऊ खडसेंच्या भाषेत सांगायचं झालं तर आमचं सरकार आल्यानंतर अजितदादा चक्की पिसिंग 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 अँड पिसिंग. वॉशिंग पावडर निर्मा. मी अजित अनंतराव पवार गांभीर्यपूर्वक दृढकथन करतो की महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून घोटाळा. आता यांना हे चक्की पिसिंगला पाठवणार होते, परंतु चक्की पिसिंगपेक्षा त्यांना बाजूची स्वतःची खुर्ची खाली करून त्यांना खुर्ची दिली. त्याबद्दल मला वाटतं फडणवीस साहेबांचं आपण अभिनंदनच केलं पाहिजे त्यांचं. आणि यानंतरनं जेव्हा दादा स्वतः उपमुख्यमंत्री होते, विरोधी पक्षनेते होते, विरोधी पक्षनेते असताना जे समोरची सत्ता होती त्यावेळेस अजितदादा हे स्वतः काय वक्तव्य करत होते ते जरा एकदा पहा. महागाई, पेट्रोल 2014 साली ज्या वेळेस आमचे युपीएचे पंतप्रधान मनमोहन सिंग जी होते, पेट्रोल होतं 71 रुपये, आता 107 रुपये झालं. अच्छे दिन आलेत का? 53 रुपये होतं 93 रुपये झाले. कोणी केले? भाजपने केले. अच्छे दिन आले का? नाही. सिमेंट 195 रुपये होतं 2014 ला, आता 410 रुपये आहे का नाही? मग कुणी वाढवलं? भाजपाने वाढवलं. अच्छे दिन आले का? नाही. स्टील 36,000 रुपये टन होतं, आता स्टील झालं 60,000 रुपये टन. घ्या अच्छे दिन. कमळाबाई घ्या कमळाबाई. रुको जरा, सबर करो. आपल्याला खरंच सांगतो. तुम्ही म्हणाल का अजित आज असं बदललाय? मी आज देशामध्ये करिश्मा असणारं नेतृत्व नरेंद्र मोदी साहेबांच्या शिवाय दुसरं कुणाचंही दिसत नाही. म्हणजे आजचे दिन या राज्यामध्ये आले, पण आजचे दिन तुम्हाला आम्हाला नाही आले. आजचे दिन अजितदादांना आले, आजचे दिन फडणवीस साहेबांना आले, आजचे दिन एकनाथ शिंदे साहेबांना आले. तुम्हाला आम्हाला आजचे दिन नाही आले. आणि हे सगळं करत असताना जिथं स्वतः या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब हेच जर असे बोलत असतील तर मग बाकीच्यांनी काय त्यांच्याकडे घ्यायचं. मला वाटतं की मोदी साहेबांनी सिंचन घोटाळ्याच्या संदर्भामध्ये काय वक्तव्य केलं होते ते दाखवा जरा. अगर मैं एनसीपी की बात करूं तो एनसीपी पर भी करीब 70,000 करोड़ रुपए के घोटालों का आरोप है. महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव बैंक घोटाला, महाराष्ट्र सिंचाई घोटाला, अवैध खनन घोटाला, इनकी लिस्ट भी बहुत लंबी है. इन पार्टियों के घोटालों का मीटर कभी डाउन ही नहीं होता. Several days later. अजित अनंतराव पवार, मी महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व शुद्ध बुद्धीने पार पाडी. आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी असं काय बटन दाबलं की 7 दिवसानंतरनं जी लोक जेलमध्ये जाणार होती 7 दिवसानंतरनं ती लोक तिथं सत्तेमध्ये जाऊन बसली. याच्यापेक्षा दुसरं कुठल्याच राज्यामध्ये कुठल्याच देशामध्ये होऊ शकत नाही. एवढं भयानक आपल्या महाराष्ट्रामध्ये चाललंय. आणि याच्यामध्ये युती तर कुणासंग होणार नाही असं सांगण्यात येत होतं. परंतु आता फडणवीस साहेबांनी युतीच्या संदर्भात मध्ये जी मी हे का तुम्हाला सांगतोय, कारण हे तुम्हाला दाखवणं गरजेचं आहे. हे जर तुम्हाला दाखवलं नाही तर मला वाटतं की हे बऱ्याच दिवसापासून हे विषय चालू आहेत. सगळ्यांनी पाहिलेत
सोशल मीडियावर पाहिलेत, फेसबुकवरती पाहिलेत, व्हॉट्सअपवरती पाहिलेत, इन्स्टाला पाहिलेत, सगळीकडे पाहिले. परंतु पुन्हा एकदा यांना उजाळा देणं मला वाटतं या निवडणुकीच्या दरम्यान गरजेचा होता, म्हणून मी देतोय. फडणवीस साहेबांनी राष्ट्रवादीच्या युतीच्या संदर्भात काय वक्तव्य केलं होतं ते एकदा पहा. आणि एक गोष्ट सांगतो, एनसीपीशी राष्ट्रवादी काँग्रेसची युती होणं शक्यच नाही. नाही नाही नाही, आपत धर्म नाही, शाश्वत धर्म नाही, कुठलाही धर्म नाही. एक वेळ रिकामे राहू, एक वेळ सत्तेशिवाय राहू. एक वेळ मला कोणीतरी विचारलं तुमचा विवाह होणार आहे का, मी म्हटलं अविवाहित राहणं पसंत करेन, पण राष्ट्रवादी सोबत जाणार नाही नाही नाही. नाही पण असं आहे, रुको जरा, सबर करो. तेव्हा मुंबईतल्या राजभवनातून एक सर्वात मोठी घडामोड पाहायला मिळते. महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षामध्ये एक मोठा ट्विस्ट आलेला पाहायला मिळते. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मोठा ट्विस्ट निर्माण झालेला आहे, ती म्हणजे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतलेली आहे. तर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेली आहे. एक मोठा ट्विस्ट पाहायला मिळतो आहे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये. माझ्याकडे वेळ थोडा कमी आहे, कारण साहेबांना बोलायचं आहे. मी या ठिकाणी बाकीचं पुढच्या कुठल्या गोष्टी दाखवत नाही. माझं शिवस्मारक आहे फक्त, की जे आयुष्यामध्ये साहेब वसंत मोरेंनी काय केलं असेल ना, मला वाटतं की माझी कात्रची जनता सुद्धा इकडे बसलेली आहे. साहेब आयुष्यामध्ये कधी कुटुंबाला वेळ दिला नाही, पण त्या कात्रच्या तलावावरच्या दगडावरती जेवढं पावसाचं पाणी पडलं नसेल ना साहेब, तेवढं वसंत मोरेचा घाम पडला. आणि इतकं मी त्या तलाव सुशोभित करून दाखवला. त्याची एक झलक, फक्त त्या तलावाची एक झलक, जी मोदी साहेबांनी मुंबईमध्ये अरबी समुद्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक बांधू म्हटले. आपण आज अटल ब्रिजवरनं जातो, अटल सेतूवरनं जात असताना माझ्या मनामध्ये एक विषय आला की जर या देशामध्ये मुंबईमध्ये 29 किलोमीटरचा अटल सेतू होऊ शकतो, मग माझ्या राजाचं 1 एकरातलं किंवा 10 एकरातलं स्मारक का होऊ शकत नाही. ठरवलं असतं तर यांनी सगळं केलं असतं, परंतु यांना कामं संपवायची नाही आहेत. आणि मी 2011 साली साहेब हे स्मारक उभं केलं. ते स्मारक एकदा दाखवा. मुख्यमंत्री होते, त्यासोबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे होते, आणि त्यावेळची हे दृश्य आपण बघतोय. अगदी काही वेळापूर्वीची जेव्हा हे भूमिपूजन पार पडलं, विविध ठिकाणून आणलेली जल जे आहे ते अर्पण करण्यात आलं. या ठिकाणी फुलं वाहण्यात आली आणि पंतप्रधानांच्या हस्ते जल आणि माती पूजनाने भूमिपूजन जे आहे ते पार पडलंय. हा मी उभा केलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा तलावातला पुतळा आहे साहेब. 29 एकर तलावामध्ये मी हा कृत्रिम बेट तयार करून त्या ठिकाणी हा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा केला. त्याच्याबरोबर सरळ रेषेमध्ये मी पांडुरंगाची महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी मूर्ती उभी केली. आणि त्याच्यानंतर ना छाती अभिमानाने फुगवावी असा हा तिरंगा मी त्याच्या समोर उभा केला. ही माझ्या आयुष्यामध्ये मला कुणी जर विचारलं की वसंत मोरे 15 वर्ष राजकारणामध्ये तू काय केलं, तर मी ही कामं दाखवल. मला वाटतं पुणेकरांनी आमदार रवींद्र धंगेकरला विचारावं, महापौर मुरली मोहोळला विचारावं. वसंत मोरेत हिंमत होती, त्यांनी नदी पात्रामध्ये तिकडं स्क्रीनवरती कामं दाखवली. तुमची कामं कधी दाखवणार? कधी तुमची कामं दाखवणार? अहो या पुण्यामध्ये आमच्या ससून हॉस्पिटलमध्ये साहेब एक ललित गुन्हेगार तिकडे सापडला. 350 कोटी रुपयांचं ड्रग्ज त्याच्याकडे सापडलं. त्यावेळेस आमचे दंगेकर साहेब आमदार 8 दिवस रोज उठायचे आणि ससूनच्या दारात बसायचे. रोज उठायचे आणि ससूनच्या दारात बसायचे. का? त्याला अटक करा, त्याच्यावरती कारवाई करा. परंतु साहेब मागच्या महिन्यामध्ये याच ससून हॉस्पिटलमध्ये 32 वर्षाचा तरुणाला उंदरांनी चावून मारलं. मेला बिचारा 32 वर्षाचा तरुण. त्यावेळेस दंगेकर साहेब, वेअर इज दंगेकर? कुठं होता दंगेकर तुम्ही? का गेला नाही तुम्ही? ज्यावेळेस पुण्यश्वराचा विषय आला त्यावेळेस कुठं होता दंगेकर तुम्ही? ज्यावेळेस तिथला विषय, कारण 25 वर्षापासून जर त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा आमदार होता, नगरसेवक भारतीय जनता पार्टीचा होता. माझ्याकडे बजेट आहे. पुण्यश्वराच्या शेजारच्या मस्जिदला कुणी बजेट टाकलं? रफिक भाई. आतमधले गट्टू बदलण्यासाठी आमदार गिरीश बापट साहेबांचं बजेट आहे. म्हणजे त्यावेळेस तिथं मस्जिद चालत होती तुम्हाला, आणि आता मस्जिद का तुम्हाला लगेच खटकायला लागली? मला वाटतं की मला पण अभिमान आहे, अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामचंद्र आले, मला सुद्धा अभिमान आहे. परंतु
कोणत्याही परिस्थितीमध्ये रामाचं राजकारण नाही झालं पाहिजे. रामाच्या नावावरती तुम्ही मतं मागता, रामाच्या नावावरती मतं मागू नका, कामाच्या नावावरती मतं मागा, जो वसंत मोरे मागतोय. माझा पुणेकरांना प्रश्न आहे की तुम्ही स्वतः विचारा यांना की तुम्ही कामं कुठली तुमची कामं दाखवणार आहात. आणि ही सगळी कामं या शहरामध्ये, आज वाहतुकीचा प्रश्न एवढा गंभीर आहे. आज सुद्धा साहेब या शहरामध्ये बांधकाम नियंत्रण करण्यासाठी सिटी इंजिनियर असू शकतो, तर मग या शहरामध्ये ट्रॅफिक नीट करण्यासाठी ट्रॅफिक इंजिनियर का नाहीये? या शहरामध्ये वॉटर इंजिनियर का नाहीये? या शहरामध्ये कचऱ्याचा इंजिनियर का नाहीये? ही कुठली लोक इथं दिली जात नाही आणि फक्त मग नुसती विकासाच्या गप्पा मारले जातात. कोरोना काळ जर आपण आठवला तर कोरोना काळामध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता होती. आपण पाहिलं मुंबईमध्ये, मुंबई महानगरपालिकेची चौकशी झाली. पुणे महानगरपालिकेची काय होत नाही. मी काल एक लाईव्ह केला, शेकडो खाटा, शेकडो बेड आज त्या खरडीमध्ये पडून आहेत. मग इथला मुंबईचा घोटाळा निघू शकतो, पुण्याच्या महानगरपालिकेतला कोरोना घोटाळ्याची का चौकशी होत नाही? इथल्या घोटाळ्याची चौकशी होऊ शकत नाही म्हणजे तिथला घोटाळा आणि इथला घोटाळा नाही का? या गोष्टी आपण सर्वांनी लक्षात ठेवाव्यात. 2003 साली या पुणे शहरामध्ये साहेब जे आपला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे आपल्या पुणे स्टेशनचा, आणि तिथं आंबेडकर सांस्कृतिक भवन आहे, याच्या बाजूला साहेब 2001 साली एक ठराव पास झालाय पुणे महानगरपालिकेमध्ये. त्याच्यामध्ये स्वर्गीय नगरसेवक अरुण दिमदिमे आणि 2 नगरसेवकांनी तो ठराव टाकला की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाच्या बाजूला बरोबर 2 एकराची जागा रिकामी आहे आणि या 2 एकराच्या जागेवरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सांस्कृतिक भवनाचं विस्तारीकरण व्हावं. त्या ठिकाणी बाबासाहेबांच्या नावाने मोठी लायब्ररी व्हावी, हे त्यांनी प्रस्ताव दिला होता. खरंच मला सांगतो, जर या भारतीय जनता पार्टीने या काँग्रेसची सत्ता इथून मागं होती, यांना खरंच जर आंबेडकरी जनतेवरती बाबासाहेबांवरती प्रेम असतं ना, 21 वर्ष तो प्रस्ताव धूळ खात पडला नसता. 21 वर्षापासून तो प्रस्ताव साहेब आज सुद्धा धूळ खात पडू नये. मला भविष्यामध्ये त्या ठिकाणी त्याच जागेवरती मी त्या जागेच्या विषयाला आता हात घातलाय. साहेब एक लाईव्ह केला, प्रशासन एवढं घाबरलं सुजात साहेब, दुसऱ्या दिवशीपासून तिथं नो मॅन झोन करून टाकला. एक वसंत मोरेंनी एंट्री मारली, मला वाटतं इथे शेकडो वसंत मोरे बसलेत. आता कधी जायचं तुम्ही ठरवा. आता फक्त तुम्ही ठरवायचंय कधी बाबासाहेबांचे जे आंबेडकर स्मारक आपल्याला करायचे, त्याचं विस्तारीकरण करायचे, त्याचा मुहूर्त तुम्ही काढायचा आहे. आणि तुम्ही ज्या दिवशी तो मुहूर्त काढताल त्या दिवशी वसंत मोरे तुमच्या खांद्याला खांदा लावून तिकडे आलेला असेल. आणि ते स्मारक आपल्याला झालं पाहिजे. या शहराची आजची जर तुम्ही आरोग्य व्यवस्था पाहिली तर ही आरोग्य व्यवस्था अतिशय भीषण आहे. आणि याच्यामध्ये मला वाटतं की साहेब या शहराचं काही होऊ शकत नाही. आपणच ह्याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे. जर या शहराचा खासदार हा जर वंचित बहुजन आघाडीचं झाला ना, तर मी तुम्हाला आज सांगतो, एक स्वच्छ सुंदर शहर कसं असतं, नियोजित शहर कसं असतं, हे जर मी 5 वर्षामध्ये तुम्हाला करून नाही दाखवलं ना, तर परत मत मागायला तुमच्या दारामध्ये येणार नाही. एवढं या ठिकाणी सांगतो. अनेक प्रश्न आहेत, अनेक प्रश्नांची उत्तरं मला विचारायची आहेत. माझ्या अजूनही कोपरा सभा होणार आहेत आणि त्या कोपरा सभेमध्ये प्रत्येक ठिकाणी मी प्रश्न विचारणार आहे. सुजात दादांना बोलायचे, साहेबांना बोलायचे. मी या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम, जय शिवराय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.